हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे स्नॅक्स. तर आपण स्नॅक्स बनवत आहोत. तर त्या मी 4 बटाटे घेतलेले आहे. ते हाताने मॅश करून घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मॅश केलेले आहे. आता आपण यामध्ये एक कांदा घालत आहोत. आपण बनवत आहोत चीज बॉल. एक कांदा घातलेला आहे, एक हिरवी मिरची. आता यामध्ये मसाले घालणार आहोत. चवीनुसार मीठ, 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा ओवा हे घालून घेतलेले आहे. आता यात घालणार आहोत कोथिंबीर, मिक्स करून घेऊया. हाताने चांगले मिक्स केले म्हणजे मसाले सर्व एकत्र होतील. आता हे सर्व एकत्र केलेले आहे. आता आपण याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले 5 मिनिटे झालेली आहेत. आता यामध्ये घालणार आहोत ब्रेड क्रम. मी 4 स्लाइस घेऊन त्याचे ब्रेड क्रम तयार केला. मिक्सरच्या जारला लावून हा घालून घेऊया. आता सगळं मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे एकत्र करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी मिक्स केलेले आहे. आता आपण थोडा थोडा पोर्शन घेऊया. फ्लॅट करूया आणि यामध्ये एक चीजचा क्यूब घालूया आणि मिक्स करू, एकत्र करूया आणि याचा बॉल बनवून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे मी बॉल बनवला आहे. दुसरा बनवून दाखवते. यामध्ये एक क्यूब घालूया आणि बंद करूया. बघू शकता आपण अशा प्रकारे सर्व बॉल बनवून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सर्व बॉल बनवून तयार झालेले आहे. मी एकीकडे कढाई ठेवलेली आहे तेल तापण्यासाठी. बघू शकता आपण अशा प्रकारे. आता ह्यामध्ये तेल थोडेसे तापून देऊया. आता यामध्ये एक एक गोळा घालून अशा प्रकारे बॉल आपण तळून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे उलटवत पालटवत मी अशा प्रकारे तळून घेतलेला आहे. बघू शकता आपण. बघू शकता आपण अशा प्रकारे मी तळून घेतलेला आहे. आता हे सर्व काढून घेऊयात.
आणि दुसऱ्या बॅचेही तळून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले चीज बॉल बनवून तयार झालेले आहेत. अशा प्रकारचे मी बॉल बनवलेले आहेत. तर मी टमॅटो सॉसबरोबर सर्व केलेले आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारचे आपण चीज बॉल बनवलेले आहे. तोडून दाखवते. बाहेरून क्रिस्पी आहे, आतून सॉफ्ट आहे. अशा प्रकारचा आपला चीज बॉल बनवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.